नमस्कार मित्रांनो, तर मी आज आलेलो आहे आपल्या पेरूच्या बागेत. तर हे आपला पेरूचा प्लॉट आहे 1 एकराचा. तर बघा ही आपल्या पेरूच्या बागेत मी तुम्हाला आपले पेरू दाखवणार आहे झाडं. हे बघा, हे आपलं अशा प्रकारे झाड झालेलं आहे पेरूचं. बघा असे सर्व प्रकारचे अशी झाडे आहेत आपल्या रानात. तण पण भरपूर झालेलं आहे, आपण काढून घेणार आहे. यासाठी तणनाशक पण चालतं. बघा किती फळ पण सेटल व्हायला लागलेलं आहे, पण आपण बाग धरणार नाही. या कळ्या पूर्णपणे तोडणार आहे. बघा ही रान भांगलेलं आहे. ही बघा झाडे, ह्याला टॉपिंग मारून तयार केलेली ही रोपं आहेत झाडांची. बघा ही कशा प्रकारे झाडं ही झालेली आहेत. किती कळी लागलेली आहे आपण बघू शकता. हो का, किती पूर्ण काय तोडणार आहे आपण. आत्ताच ही बाग धरणार नाही, ही बाग धरायला टायमिंग आहे. ही संपूर्ण प्लॉट आहे बघा पेरूचा. हा पूर्ण पेरूचा प्लॉट आहे मित्रांनो. बघा ही बघा जाणार आहे पेरूच्या. तर हे बघा, हे असं पेरूचं झाड झालेलं आहे. किती फांद्या फुटलेल्या आहेत आपण बघू शकता. छान प्रकारे पेरूचं झाड पण झालेलं आहे. कळ्या पण भरपूर लागलेले आहेत आणि आपण ते तोडत आहोत. बघा हे पण झाड पाहू कसं, ह्याचं खोड बघा कसं आहे. पूर्ण झाडाचे स्ट्रक्चर बघा कसं पूर्ण. शेंडा पण बघा व्यवस्थित चालू आहे झाडाचा. कळ्या पण भरपूर लागलेल्या आहेत. तर बघा त्याला आपण बेड पण करून घेतला होता. आणि आता अंतर्गत पीक कांदा होता, कांदा पण काढून घेतलेला आहे. तर आता आपण आंतरपीक काही घेणार नाही. आता 1 महिन्याभरात आपण आपली बाग धरणार आहे. तर मित्रांनो बघा कशा प्रकारे सेटल झालेली आहेत. ही 6 महिन्याची पेरूची बाग आहे. पूर्णपणे झाड गोंधळलेलं आहे. आपण बघू शकता कशा प्रकारे पेरूचं झाड तयार झालेलं आहे. असा सर्व प्लॉट आहे आपला पेरूचा. बघू शकता किती छान प्रकारे पेरूची झाडं झालेली आहेत. कळ्या पण एका झाडांना कमीत कमी 50-50 पेरू लागलेले आहेत. आणि पूर्णपणे झाडे असं तयार झालेलं पाहिजे. बघा तुम्हाला तर मी मापून दावतो. याचं फांद्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 एक फांद्या आहेत या झाडाला. म्हणजे एका फांदीला 2 पेरू धरलं, म्हणजे ह्या झाडाला एका फांदीला 2 पेरू धरलं तर 24 फांद्याला किती पेरू झालं. 24 दूनी 48 पेरू झाले ह्या फांदीला. असं आपण एका फांदीला 2-2 पेरू असं धरणार आहे. म्हणजे असं एक 50 पेरूचं आपलं ते आहे, अंदाज आहे. तर बघा हे बघा झाड कशा प्रकारे फुललेलं आहे. आपण बघू शकता कशा प्रकारे फुललेलं आहे. बघा शेंडा पण पूर्णपणे चालू आहे झाडाचा. तर ही बघा पूर्ण आपला पेरूचा प्लॉट आहे. पूर्ण झाडं चांगली आहेत. आता बाग धरताना आपण बेसल डोस घालून व्यवस्थित पाण्याची मशागत करून तयार करून आपण यात बाग धरणार आहे. बघा ही आपली संपूर्ण पेरूची बाग आहे. आणि आता आपण ह्याला आळवणी 24-24 12-61 असे अनेक खाते घालत आहोत. आणि याला शेणखत पण 2दा आपण 2 ट्रॉली टाकलेला आहे. बघा आता तुम्हाला मी पेरू दाखवत आहे कशा प्रकारे पेरू झालेला आहे. बघा हा एक चुकारीचा पेरू आहे हा. तर हा अशा प्रकारे पेरू झालेला आहे. काय काय फळं चुकारीची राहिलेली अशी सेटल झालेली फळं आहेत. आणि पूर्ण बघा सुंदर अशी बाग फुललेली आहे. आता आपण ऑगस्टला ही बाग धरणार आहे, पकडणार आहे. आणि परत ती कमीत कमी 4 महिन्यानंतर त्याचा तोडा होईल. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि जो काही फळबागेचा व्हिडिओ येईल तो पूर्ण बघा. आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.